हरिओम. अष्टावक्र गीता, योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन, अध्याय 14, श्लोक क्रमांक 4. अंतर्विकल्पशून्यस्य बहिस्वच्छंदचारिणः भ्रांतस्येव दशास्तास्ता स्तादृशा एव जानति. भावार्थ: जो अंतःकरणात विकल्पशून्य आहे, जो बाहेर स्वच्छंदचारी आहे, भ्रांत असलेल्यासारखीच ज्याची दशा आहे, त्याला तशीच अवस्था झालेलाच जाणू शकतो. अध्यात्माच्या अभ्यासकांना हा श्लोक मोलाचा आहे. आदर्श आणि वास्तव साक्षात्कारीची अवस्था कशी होते त्याचे हे सत्य दर्शन आहे. सत्य साक्षात्कारी आणि मिथ्या भासमान साक्षात्कारी कसा ओळखावा त्यासाठीची ही लक्षणे आहेत. बाहेरून साक्षात्कारी भासत असलेला आतून भोंदू असू शकतो, तसेच बाहेरून भौतिक जगात लीलया वावर करणारा साक्षात्कारी असू शकतो. अशा वेळी आपण एकतर फसतो किंवा एका सत्पुरुषाच्या सहवासाला विनाकारण मुकतो. दोन्हीही वेळी सत्य ओळख पटत नाही. जो अंतःकरणात विकल्पशून्य आहे. साक्षात्कार झाल्यावर अंतःकरणात भौतिक किंवा आध्यात्मिक अशा दोन्हीबद्दल जराही शंका राहत नाही. त्याला निर्विकल्प समाधी प्रसाद प्राप्त होतो. तो अनासक्त होतो. तो जीवनाला साक्षी होतो. त्याला आता जीवनात स्वतःचे मत असत नाही. तो त्याचा आवडीचा निवडीचा अधिकारच विसरून जातो. जे समोर असते तीच त्याचे जीवन जगण्याची स्वाभाविक पद्धत होते. जे काही भौतिक वस्तुजगत त्याला प्राप्त असते त्यात तो समाधानी असतो. त्याचे आध्यात्मिक जीवनही प्रभूच्या मर्जीने सुरू असते. त्याला दर्शनाची किंवा मुक्तीची कसलीच काळजी नसते. जे आहे तेच त्याचे दर्शन असते. भौतिक किंवा आध्यात्मिक जे काही प्राप्त आहे त्यातच तो प्रभू विभूला पाहतो आणि त्याची सेवा करत परम आनंदात असतो. जो बाहेर स्वच्छंदचारी आहे. माणूस 3 प्रकारे जगत असतो. प्रथमतः तो लोक सांगतील तसा जगतो. येथे त्याला स्वतःचे असे मत नसते. दुसऱ्या प्रकारात तो स्वतःच्या मर्जीने जगतो. कोणी काही सांगत असले तरी त्याचे तो निर्णय घेतो. तिसऱ्या प्रकारात तो स्वेच्छाचारी असतो. सत्य साक्षात्कारी हा असा असतो. अंतःकरणातून निर्विकल्प असल्यामुळे त्याला कसलीही काळजी नसते. तो निर्धास्त असतो. वाट मिळेल तिकडे तो यात्रा सुरू ठेवतो. येथे कसलेही बंधन नियम नसतात. कोठे ठरवून जाणे नाही किंवा येणे नाही. तो पुढील क्षणी काय करणार आहे याची त्यालाही कल्पना नसते. त्या क्षणी समोर दिसेल तिकडे तो यात्रा करतो. भ्रांत असलेल्यासारखीच ज्याची दशा आहे. साक्षात्कारी अंतर्बाह्य बदलतो आणि त्यामुळे त्याला समजून घेणे, ओळखणे लोकांना फार अवघड होते. तो नुसताच अंतःकरणातून बदलला तरी ओळखता येतो किंवा तो नुसता बाह्यातकारी बदलला तरीही समजतो. परंतु जेव्हा तो अंतर्बाह्य बदलतो तेव्हा तो समजणे महाअवघड, जवळजवळ अशक्य असते. अंतःकरणातून बदललेल्याचा स्वभाव, आचार, विचार, चालचलन बदलते. त्याला ओळखणे सोपे असते. बाह्य बदल तर डोळ्यांनाही समजतात. त्याचे खाणेपिणे, कपडे, सवयी सर्व काही बदलते. परंतु जो अंतर्बाह्य बदलतो तो जरी आतून आणि बाहेरून बदललेला असला तरीही तो 4 चौघांसारखाच, सर्वसामान्य जनांसारखाच असतो. कपडे, खाणेपिणे, भाषा सर्व काही सामान्य असते. तो संसारी असू शकतो. बाजारहाट करत असतो. कोठेही बडेजाव नाही की रुबाब नाही की प्रसिद्धीची हाव नाही. साधकांकडून नमस्कार करून घेणे नाही की जनता जनार्दनांसाठी चमत्कार नाही. अतिशय साधेपणाने 4 चौघातच वावरत असतो. शांतपणे उपासना, आध्यात्मिक सेवा सुरू असते.
त्याला तशीच अवस्था झालेला जाणू शकतो. ध्यानात दर्शन झाले हे समजते, परंतु सहज परमात्म्याचा विषय निघाला आणि असा साक्षात्कारी भावदशेत गेला हे कळत नाही. अशा साक्षात्कारीने देवदर्शन घेतले हे समजते, परंतु देवाने त्याला दर्शन दिले हे समजत नाही. त्याला वेडे ठरवण्यात येते. अशाला त्याच्यासारखाच जो झाला आहे तोच समजू शकतो. हरिओम.